राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे नेमका त्यांना फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? ठाकरे ब्रँड जे म्हटलं जातं आहे की ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले 2006ला जेव्हा राज ठाकरेंनी जेव्हा मराठी कार्ड चालवलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे तर त्यांच्या विरोधातच उभे होते ना. त्यामुळे हे मराठी कार्ड चालवणं आणि न चालवणं हे त्यांचे स्टंट आहेत. त्यांना हे सामान्य नागरिक बळी पडणार नाही आहे. त्यांना मराठी माणूस आणि अमराठी माणूस या गोष्टी आता या मुंबईमध्ये चालणार नाही आहेत. लोक विकासाला मत देणार आहे. मग तो मराठी असेल अमराठी असेल याकडे जास्त पाहिलं जाणार नाही. जो आमचा विकास करेल त्याच माणसाला लोक मतदान करणार आहेत. आणि आता जर विकासाच्या मार्गावर जो कोणती पक्ष आहे आणि जी कोणती आपली हे आहे युती आहे ती म्हणजे आपली महायुती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलले की माझं जे हिंदुत्व आहे पुऱ्या दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जन्म हा हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हे हिंदू म्हणूनच मरणार. परंतु ठाकरेंचं हिंदुत्व तर हे फक्त भगविशाल मतांसाठी घेता व मतासाठीच परत ते मत बदलवता. याच्याकडे आपण तुम्ही कसं बघता? उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बघायला गेलं तर पावलोपावली आणि प्रत्येक निवडणुकीला ते बदलत असतं. त्यामुळे त्यांच्याच लोकांना आता शंका आली आहेत की ते नक्की हिंदुत्वाकडे वळले आहेत की हिंदुत्वाकडे त्यांनी पाठ केलेली आहेत. आणि जर प्रश्न आला फडणवीस साहेबांचा तर ते जगजाहीर आहेत. त्यांचं हिंदुत्व जगजाहीर आहे. त्यांचं नुसतं महाराष्ट्रात पण नाही तर देशात पण त्यांचं नाव आहे. तर उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेला हिंदुत्वाच्या नावाखाली ते राजकारण करत असतात आणि करत आलेले आहेत आणि ते पुढे पण तेच करणार आहेत. त्यामुळे त्यांचं मत काय हिंदुत्वाबद्दल हे लोक विचारतच घेणार नाही आहेत. ठीक आहे दादा, भाजपा जनता पार्टीने जे मुंबईमध्ये जे विकास कामं केलेले आहे नेमके काय विकास कामं केलेले तुम्ही समाधानी आहात का? आता तुम्ही समाधानी तर राहणारच आहे पण कामं नेमकं काय केलेलं आहे? बघा, केंद्रामध्ये तुम्ही सरकार निवडून दिली तर केंद्रामध्ये 370 कलम हटवून दाखवला. त्यानंतर नाही मुंबई विकासाबद्दल तुम्ही विचारलं सर्वच सांगतो ना तुम्हाला. बरं सांगा. ठीक आहे. केंद्रामध्ये 370 रद्द करून दाखवला. त्याच्यानंतर तुम्ही आता बघत असाल ते बांगलादेशीवाले आहेत त्यांना सर्च करून त्यांना रिटर्न पाठवायचं काम चालू आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल कोस्टल रोड, मेट्रो लाईन्स हे सर्व प्रकल्प जे नवीन रोड्स आहेत RCचे रोड्स बनले आहेत. खड्डेमुक्त मुंबई करायचं चाललं आहे काम सध्या. तर असे खूप सारे प्रकल्प आहेत जे चालवतात आणि चांगले झाले. त्यामुळे आता या महानगरपालिकेमध्ये खूप प्रभाव पडेल त्या चांगला आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं पडेल. काय वाटतं शिवसेनेची बऱ्याच काळ या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. आता कोण म्हणतं की यांची बिगडी शिवसेना, कोणी म्हणतं त्यांची आमची